आपण खूप आधी इन्स्पायरिंग कन्व्हर्सेशन करत होतो, त्यावेळी आपल्याकडे एक गेस्ट आले होते आणि ते म्हणाले होते की हाऊ आय चूज टू वर्क विथ अ पर्सन, की मी एका व्यक्तीबरोबर काम करेन की नाही हे मी कसं चूज करतो. मी त्या व्यक्तीबरोबर 1 तास बसून एन्जॉय करायला हवं. द कन्व्हर्सेशन शुड बी गुड. आय शुड नॉट फील की अरे मी आता चला इथून निघतो आणि मला आता कंटाळा आलाय. सो ते वाईब्स मॅचिंग खूप गरजेचं आहे. त्यामुळे 1 तास बसले की त्या व्यक्तीचे वाईब्स पण कळतात. आणि जर मी याच्यावर 1 तास बसू शकत नाही तर मी मग पुढे कसं काय त्याच्यावर काम करू शकतो, असा एक मीटर त्याला लावू शकतो आपण. बऱ्याचदा उद्योजक ना नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप विचार करतात. म्हणजे एखादा उद्योजक आहे आणि त्याला समजा त्याच्या बिझनेसचे फ्रँचायझीज करायचे आहेत, तर ते फ्रँचाईज कशा करायच्या याच्यावर खूप विचार करतात किंवा एखादं ट्रेनिंग घेतात, सेशन घेतात, ते घ्यायलाच हवं. पण जर त्यांनी असा एक प्रोफेशनल आणला की ज्यांनी ऑलरेडी कोणासाठी तरी 200 फ्रँचायझीज बनवून दिलेले आहेत, तर ही इज द राईट कॅन्डिडेट. कारण जसं आपण म्हणतो ना, माउंट एव्हरेस्टवर जाण्यासाठी जो जाऊन आलेला असतो त्याच्याबरोबरच आपण जातो, तो शेर्पा असतो. ही इज ऑलरेडी क्लाइम्ब द माउंट दिस थिंग एव्हरेस्ट. तर तसं प्रोफेशनल असे आणायला हवेत की ज्यांनी ऑलरेडी तो टप्पा पार केलेला आहे. म्हणजे आता आपला टर्नओव्हर 50 कोटी आहे आणि कुणाला 500 कोटी जायचं आहे, तर कोणी 500 कोटीवर बिझनेस नेलेला आहे त्यालाच परत हायर करायला हवं. तो इज दिस लॉजिक राईट? 100% राईट. पण ऑफकोर्स ते मॅच झालं पाहिजे. म्हणजे व्यक्तिमत्व आणि चरित्र ऑफ द पर्सन आणि कॅरेक्टर ऑफ द संस्था, आपली ऑर्गनाइज, ते मॅच झालं पाहिजे पहिली गोष्ट. आता बॉड ऍक्टिव्ह नावाची माझी एक कंपनी आणि एक माझी लुकस व्हॅलेन्स मीडिया नावाची एक दुसरी टेक कंपनी. तर त्या टेक कंपनीमध्ये आत्ताच आम्ही एका अशा व्यक्तीला आणलंय ज्याला एका ब्रँडला 0 पासून 100 कोटीपर्यंतचं स्केल करायचा अनुभव आहे. आणि हे 0 पासून ते 100 कोटीपर्यंतच्या प्रवासात जेव्हा त्याने सहभाग घेतला त्याची कालावधी होती फक्त 3 वर्ष. तर आता त्या व्यक्तीला ही इज बीन देअर डन दॅट. आपण म्हणतो ना, ही इज बीन देअर डन दॅट, एक्झॅक्ट एक्झाम्पल आहे. आता त्या व्यक्तीला आता आम्ही ऑनबोर्ड केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी असते की आपण जेव्हा ऑनबोर्ड करतो ना एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्याला एम्पावर सुद्धा केलं पाहिजे. करेक्ट. असं नको व्हायला की त्याला आणलं आपण आणि त्याचे हात बांधलेत, पाय बांधलेत आणि सांगतोय पोहा. करेक्ट. तर ते पॉसिबल नाही. तर आता या व्यक्तीला आणलेलं आहे, त्याला आता आम्ही क्रिएटिव्ह लिबर्टी दिलेली आहे की आता बाबा तू नेक्स्ट लाईन ऑफ ऍक्शन्स तू ठरव आणि वी विल बिकम द सपोर्ट मेकॅनिझम. करेक्ट. ॲज अ फाउंडर ऑर ॲज अ को फाउंडर ऑर ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, जर मी माझ्या सीईओच्या एम्प्लॉई सारखा जर नाही वागलो ना तर तो यशस्वी नाही होणार. व्हेरी 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 इनसाइट. यू गेट मी? तर आता मी त्याच्या एम्प्लॉई सारखा वागतो की मी त्याला विचारतो तू मला सांग बाबा तुला काय काय पाहिजे. ही इज द लीडर नाव ही इज द लीडर. म्हणजे उगाच त्याला फक्त टायटल दिली आणि अधिकार नाही दिला म्हणजे विषय मिटला. म्हणजे मी त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली पण अथॉरिटी नाही दिली, मग तो काय करणार? म्हणजे एवढ्या चांगल्या टॅलेंटचा व्यक्ती जो एवढा अनुभव घेऊन आलाय, जर त्याला आपण अवजार नाही दिले टू परफॉर्म, ही विल नॉट परफॉर्म. तर दिस आर व्हेरी क्रिटिकल सब्जेक्ट्स आणि भरपूर लोक हेच करतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, 1.5, 2, 3 वर्ष लोक चर्चा करतात टू हायर अ सीईओ. तर वाय? कारण त्यांना योग्य व्यक्तीला चूज करायचंय, निवडायचंय. आणि हे असेच व्यक्ती असतात जे इतर इंडस्ट्रीजमध्ये, इतर ऑर्गनायझेशन्समध्ये त्यांनी यश कमवलेलं असतं. एखादी जेव्हा टीम असते ना, तेव्हा त्या टीम मधला सचिन तेंडुलकर कोण आहे हे आपल्याला समजतं आणि आपण त्याच व्यक्तीला आणायचा प्रयत्न करतो. करेक्ट. आता आपल्या क्रिकेट टीम मध्ये जेव्हा सचिन तेंडुलकर खेळायचा तेव्हा पूर्ण जगाला माहिती आहे ना, 11 प्लेयर आहेत पण हा सचिन तेंडुलकर. येस. तसंच प्रत्येक यशस्वी कंपनीमध्ये एक सचिन तेंडुलकर असतो. तो ओळखायचा, त्याच्याशी दोस्ती करायची आणि मग त्याला पिचिंग करायला सुरू करायचं. हेड हंटिंग पण चालतात. त्याला हेड हंटिंग म्हणतात, त्याला पोचिंग म्हणतात, त्याला काही म्हणू शकता तुम्ही. पण त्याला तुम्ही पिचिंग करायला सुरू करू शकता, कोर्टिंग करू शकता, त्याला आपण कोर्टिंग पण म्हणू शकतो. यू कॅन कोर्ट दॅट पर्सन. आणि त्याला तुम्ही तुमच्या संस्थेवर ऑनबोर्ड करू शकतात. जे अत्यंत प्रोडक्टिव्ह लोक असतात ना, त्यांचे स्वतःचे नियम आणि टर्म्स आणि कंडिशन्स असतात. ते म्हणतात ना, आता मी नोकरी सोडणार आहे तर मी आता स्वतःचा व्यवसाय सुरू करणार, मला एका संस्थेबरोबर काम नाही करायचं, मी मिनिमम 3 संस्थांबरोबर काम करणार आहे. पण जर त्याच्यामध्ये तेवढी व्हॅल्यू असली की बाबा हा व्यक्ती महिन्यातनं 4दा जरी माझ्याबरोबर राहिला, करेक्ट, 4 दिवसासाठी, तरी सुद्धा द व्हॅल्यू दॅट ही विल गिव्ह मी इज मोर दॅन द व्हॅल्यू दॅट आय कॅन गिव्ह माय ऑर्गनायझेशन. तर ऍक्सेप्ट करा, ऑनबोर्ड करा. करेक्ट. करेक्ट. आणि आता अनेक असे संस्था आहेत, अनेक असे बिझनेसेस आहेत जे पार्ट टाइम सीईओ सुद्धा घेतात. म्हणजे त्यांचा हा जो सीईओ असतो ना, तो फक्त डिसिजन मेकिंग साठी असतो, कारण तो फक्त दिशा दाखवतो.
आपल्याला दिशा पण समजली पाहिजे ना, स्ट्रॅटेजी आणि डायरेक्शन. माझ्याकडे दिशाच नसली तर मी किती वेगाने चाललो तर डेस्टिनेशन येणारच नाही. करेक्ट. म्हणजे मी गुजरातच्या दिशेला प्रवास करतोय आणि आता विचार करतोय गोवा का येत नाही. गोवा मी फरारीमध्ये 400 km/h अहमदाबाद आलं पण पणजी नाही आलं. करेक्ट. तर हा दिशा दाखवणारा मला व्यक्ती पाहिजे. दॅट इज द रोल, आयडियल रोल ऑफ द सीईओ. माझ्या अपेक्षा पण योग्य असल्या पाहिजेत ना. आय डोंट एक्सपेक्ट अ सीईओ टू म्हणजे कस्टमर बरोबर डायरेक्ट इंटरॅक्ट करायला. कस्टमर बरोबर काय इंटरॅक्ट करायचं ते तो दाखवेल, कुठच्या कस्टमरशी बोलायचं ते तो दाखवेल, कुठे तो कस्टमर आहे ते तो दाखवेल. पण आय कॅनॉट एक्सपेक्ट हिम टू वर्क ॲज अन एम्प्लॉई. आपण एखादी मीडिया स्टंट करू शकतो की दीपेंदर गोयल स्वतः स्कूटरवर डिलिव्हरी करायला निघाला. मार्केटिंग, दॅट इज पीआर आणि मार्केटिंग. तो भाग वेगळा आहे आणि त्याला देखील समजतं की आम्ही कुठे चुकतोय. व्हेन ही डज दॅट एफर्ट, तो भाग वेगळा आहे. किंवा रिचर्ड ब्रॅन्सन जेव्हा डब्यावाला बरोबर बसतो तेव्हा तो अक्षरच्या लंडन मध्ये जाऊन डबे वाटत फिरत नाही. तो पीआर ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्या एअरलाइन्सला प्रसिद्ध करण्यासाठी. दॅट इज अ मेसेज. परंतु जो सीईओ असतो ना तो सीईओच असला पाहिजे. ही हॅज टू गिव्ह डायरेक्शन, दिशा. इट इज नॉट द नंबर ऑफ आवर्स दॅट मॅटर, इट इज व्हॉट ही डज. जेवढ्या तासांसाठी तो अवेलेबल असतो त्याच्यामध्ये तो काय घडवतोय ना ते महत्वाचं आहे. म्हणजे एक गाडी खराब झाली रस्त्यावर आणि मेकॅनिक आले, रिपेअर नाही करू शकले. नंतर एक वयस्कर माणूस आला आणि त्याने फक्त छोटासा एक टूल किट घेतला आणि तो हातोडा टक्कन मारला आणि ते इंजिन चालू झालं. तर त्याने सांगितले 50,000 रुपये. तर गाडीवाला दचकला. तो म्हणतो फक्त एकदा मारायचे 50,000 रुपये. तर तो बोला नाही, एकदा मारायचे 500 रुपये. कुठे मारायचे त्याचे 49,500. दॅट इज द जॉब ऑफ द सीईओ. दॅट इज विजडम. दॅट इज विजडम. अनुभवातनं आलेला विजडम, अकलमंदी, आणि त्याला तोड नसतो. तर अशा व्यक्तीला ना आपण कुठच्या अटींवर आणतो हे पण महत्वाचं आहे. जर आपल्याला तो पाहिजेच असेल ना तर त्याच्या ज्या अटी असतील त्या मान्य करा. तो तुम्हाला ग्रोथ देईल. करेक्ट. आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी खूपच महत्वाचा विषय हा. आणि प्रत्येक बिझनेस स्केल करण्यासाठी योग्य टीम आली तर तो स्केल होऊ शकतो. मला वाटतं आजच्या ह्या एपिसोडमधून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. अशा वेगवेगळ्या विषयांवर आमच्याबरोबर जॉईन होण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा कॉन्टेंट शेअर करा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आय वर्क विथ अँड फॉर कोनार्क कॅन्सर फाउंडेशन. इट्स अ फाउंडेशन which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.